हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। दानशूर व्यक्ती शांताराम दगडू पाटील यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन। ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली यांना सन 2023-24 या वर्षी नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर झाले होते। या निधीतून नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता साने येथील दानशूर व्यक्तिमत्व शांताराम दगडू पाटील यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव तसेच उद्घाटक म्हणून शांताराम दगडू पाटील उपस्थित होते। या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली प्रभारी सरपंच सुनीता ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य काजल पप्पू तरणे, निलेश श्याम पाटील, जनाबाई सखाराम कदम, सोमी जिप्र्या वाघे, भारती कृष्णा मुकणे, शिरीष गुरुनाथ वाघे तसेच ग्रामपंचायत अधिकारी नलिनी प्रफुल्ल म्हात्रे, शिक्षिका सुनीता सोंजे, उद्योजक पप्पू तरणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यासाठी साने येथील दानशूर ग्रामस्थ शांताराम दगडू पाटील यांनी आपल्या खड्याची जागा दान केली आहे। तर या नूतन इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन खासदार तथा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पोद्दार यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्या काजल पप्पू तरणे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी तथा कर्मचारी संजय शांताराम पाटील, पप्पू बबन तरणे, हेमचंद शिवराम गायकर, किशोर बाबू तरणे तसेच विशाल सुकऱ्या भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 15% निधीतून आदिवासी बांधवांना कपाट वाटप करण्यात आले। या सानेपाली ग्रामपंचायत ऑफिसचं उद्घाटन झालं असं मी सरपंच आणि त्यांच्या कमिटीच्या वतीने जाहीर करतो। आणि ग्रामसेविका आता मगाशा नलिनी मॅडम म्हणाल्या का मी या ठिकाणी आल्यानंतर माझं स्वप्न होतं की ग्रामपंचायतचं ऑफिस झालं पाहिजे आणि त्यांचं हे ऑफिसचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं। परंतु हा स्वप्न पूर्ण होताना सर्व ग्रामपंचायतचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामस्थ असतील आणि खास करून त्यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मोलाची जागा या ऑफिससाठी दिले त्या ठिकाणी या ठिकाणी ते बाबा सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्या हातूनच आपण उद्घाटन करून घेतलं। अशी माणसं कमी असतात का जी समाजासाठी काहीतरी उभं राहिलं पाहिजे, माझ्या गावासाठी काहीतरी उभं राहिलं पाहिजे असं दातृत्व नेतृत्व गावामध्ये असणं
म्हणजे आपण आपले भाग्य समजावं. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला गर्दी नसेल असं मनामध्ये आणू नका. आपण एखाद मंडळ स्थापन करतो मॅडम, किंवा शाळेमध्ये 10 शिक्षक असतात, किंवा मंडळामध्ये 50 सदस्य असतात, परंतु 50च्या 50 सदस्य काम करत नसतात मंडळ पुढे जाण्यासाठी. किंवा माझी जिल्हा परिषद शाळेचं नाव झालं पाहिजे, ते 10 शिक्षक काम करत नसतात, ते 2-4 लोकच त्याचं काम करत असतात, पाठपुरावा घेत असतात. याच्याच मागे या ग्रामपंचायतीमध्ये जरी तुम्ही सर्व या ठिकाणी बसला असेल तरी पण माझी ग्रामपंचायतचा विकास झाला पाहिजे याचा जर जास्तीत जास्त कोणी पाठपुरावा घेत असेल तर माझे मित्र पप्पू तरणे. मी नेहमी बघत असतो त्यांची धावपळ का माझ्या गावासाठी हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आणि त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून निलेश पाटील असतील, सरपंच असतील, ग्रामसेविका असेल, सदस्य असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, सतत काय ना काय करत असतात. माझ्या गावामध्ये पाण्याची योजना व्यवस्थित झाली पाहिजे, माझ्या गावातील रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत, गटार व्यवस्थित झाली पाहिजे, लाईटची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. यासाठी सतत तुम्ही सर्व सोबत राहून गावचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि खरोखरच ग्रामपंचायतला महत्वाचं म्हणजे ऑफिस बसण्यासाठी, आणि असं शोभेल असा ग्रामपंचायतचा ऑफिस या ठिकाणी आपण उभारला. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदन सुद्धा करतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.